पण मग चित्रपट म्हटला की जसं आपण नुसतं पाहतो, दिग्दर्शकाने सांगितलं आणि संवाद म्हटले गेले, पण त्या सगळ्या गोष्टीला परिपक्वता लाभते जेव्हा एक खूप भव्य दिव्य असा सेट उभा राहतो, किंवा त्या चित्रपटाला आपण कसं पाहतो की काहीतरी दिसतंय चांगलं, खूप छान रंजक वातावरण वगैरे निर्मिती केली आणि ते उभारणीसाठी जी टीम कार्यरत असते ती असते कला दिग्दर्शनाची. आणि खूप मेहनत असते या सगळ्या गोष्टींमध्ये आणि त्या मेहनतीला एक खरंच खूप छान प्रतिनिधित्व आज आपल्याला लाभलेलं आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक सुजितजी सावंत. इथे उपस्थित असलेल्या सर्वांना माझा नमस्कार. मी सुजित सावंत. ॲक्च्युली किरण, खूप खूप धन्यवाद इकडे मला बोलवल्याबद्दल आणि इथे असलेल्या उपस्थित असलेल्या सर्व चित्रपट और कला किंवा कुठल्याही या आपल्या विविध डिपार्टमेंटमध्ये काम करणारे लोक इथे हजर आहेत आणि त्यांनी मला इथे बोलवलं आणि सांगितलं की तुम्हाला साधारण मार्गदर्शन वगैरे करायचं आहे. म्हटलं मार्गदर्शन म्हणजे मी काय केलं ते सांगण्याचा प्रयत्न करेन. मार्गदर्शन मी कधी कोणाला अजूनपर्यंत करण्याचा प्रयत्न केला नाही, पण आत्ता करेन मी. इथे बरेच तसं बघायला गेलं तर सिनेमांसाठी मी कला दिग्दर्शन केलेलं आहे, पण म्हणजे माझं बॅकग्राऊंड तसं सिनेमाचं काहीच नाही. घरी बघायला गेलं किंवा कुठेही बघायला गेलं तर सगळेजण विचारतात की तू करतोस काय नक्की. आणि तिथे असं होतं की त्यांना सांगायला लागतं की प्रोडक्शन डिझाईन किंवा कला दिग्दर्शन किंवा आर्ट डिरेक्शन म्हणजे काय. त्याचं एक जनरल उत्तर द्यायचं झालं तर ना खूप असं म्हणजे मला सांगता येत नाही. तरीसुद्धा मी त्यांना सांगतो की बघा, तुम्ही जेव्हा फिल्म बघता त्यातले ॲक्टर तुम्ही काढून टाकले तर मागे जे दिसतं ते मी करतो. एवढा मी सिम्पल गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. पण कुठेतरी म्हणजे मला मी हे जेव्हा त्यांना सांगतो त्यावेळेला ते हसतात खूप त्या गोष्टीवरती की अरे तू म्हणजे तर सगळं म्हणजे ॲक्टर काढले की काय तूच सगळं करतोस का. तर म्हटलं तर ऑस्कर अकॅडमीने ॲक्च्युली एक व्हिडिओ बनवला होता गॅल गॅडेटला घेऊन. तर तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन. एक बेसिक आयडिया टू अंडरस्टँड की प्रोडक्शन डिझाईन जनरली असतं काय. तर इफ यू कॅन जस्ट प्ले अ व्हिडिओ विच सजेस्ट what generally production design defines to be. जर तुम्ही हा व्हिडिओ आता नीट बघितला असेल तर त्यात एक सुंदर दिसणारी मुलगी सुंदर ड्रेस घालून चांगला मेकअप केला आहे आणि ती येऊन एका पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटमध्ये बसते आणि ते एन्व्हायरमेंट क्रिएट करणं म्हणजे प्रोडक्शन डिझायनर, असं मी तुम्हाला बेसिक सांगण्याचा प्रयत्न करेन. तर इथे म्हणजे तुम्ही बघायला गेलं तर तिचं बॅकग्राऊंड होतं ते मोस्टली मॉडर्न विक्टोरियन स्टाईलचं बॅकग्राऊंड होतं. सो टू अंडरस्टँड त्या मुली हे जे पर्टिक्युलर सीन क्रिएट करायचं होतं त्यावेळेला त्यांनी असा विचार केला असेल की ते मुलींनी रेड कॉस्ट्यूम घातला असेल, तिच्या हातात आपण गोल्डन रिम असलेला एक छोटा कप देणार आहोत. ती एका अशा पर्टिक्युलर बॅकग्राऊंड ग्रे कलरच्या किंवा त्याचे पॅनलिंग असलेल्या वॉल असतील तिच्या मागे किंवा तिचं फर्निचर असेल त्याला गोल्डन ॲक्सेंट असेल. सो हे सगळे जेव्हा आपण विचार करतो त्याला आपण प्रोडक्शन डिझाईन जनरली म्हणतो. एकदम अगदी लेमॅन लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर त्याला आम्ही आर्ट डिरेक्शन, प्रोडक्शन डिझाईन किंवा कला निर्देशक असं म्हणतो. तर आत्तापर्यंत म्हणजे मी बरेच सिनेमे केले, पण त्याच्यामध्ये एक सिनेमा मी म्हणेन ज्याच्यामध्ये काम करताना मला बरीच मजा आली. ती काम करताना मजा तर आलीच, त्याशिवाय म्हणजे ते काहीतरी नवीन केलं असं मला वाटलं त्याच्यामध्ये. हा सिनेमा होता बाजीराव मस्तानी. तर त्याचा एक जनरल मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवेन विच वॉज अ ट्रेलर ॲक्च्युली विच यू मस्ट हॅव सीन, बट इट जस्ट टू फॉर आता तुम्हाला त्या गोष्टीमध्ये त्या फिल्म येऊन बरीच वर्ष झाली तर तुम्हाला इथे येऊन ते बघितल्यानंतर तुम्हाला जनरल ट्रान्सफॉर्म करण्यासाठी मी तो व्हिडिओ दाखवते तुम्हाला विच वी कॅन जस्ट सी इट राईट नाऊ. इट इज जस्ट अ ट्रेलर. बाजीराव मस्तानीचा ट्रेलर आहे.
then we can start talking how I worked on that basically. सो हा जेव्हा सिनेमा मी केला होता त्यावेळेला मला असं वाटतं ॲज अ प्रोडक्शन डिझायनर आर्ट डिरेक्टर म्हणून बराच कस लागला होता माझा, म्हणून हा दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मी तुम्हाला की ह्याच्या थ्रू आम्ही हे जनरली कशी द जर्नी टू डिझाईन दिस पर्टिक्युलर फिल्म ही काय होती ह्याचा एक जनरल शॉर्टकटमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. ह्याच्यापुढे एक स्लाईड शो म्हणून दाखवेन. तर ह्याच्यामध्ये सांगायचं झालं तर एक स्टोरी लाईन होती वेअर बाजीराव जे होते पेशवे त्यांचं पुण्यामधलं जे घर होतं त्याला शनिवारवाडा असं नाव आहे त्याचं. तर शनिवारवाडा कसा होता तो 18व्या शतकातला एक ही स्टोरी आहे. तर 18व्या शतकामध्ये लाईफस्टाईल कशी होती त्यांची, कॅरेक्टर कसे होते आणि त्याला स्टायलाइज करून तुम्हाला अपील होईल, लाईक ऑडियन्सला अपील होईल ते आपण सिनेमा म्हणून कसं दाखवायचं. दिस वॉज द एंटायर अप्रोच हा फिल्म करताना. डायरेक्टरबरोबर आमचा डायरेक्टर संजय बन्साली होते यांचे, आणि त्यांनी क्लिअरली सांगितलं की मला एक कमर्शियल फिल्म बनवायची आहे ज्याच्यामध्ये सगळं सुंदर दिसलं पाहिजे, सगळं छान दिसलं पाहिजे आणि ॲट द सेम टाईम ऑथेंटिक दिसलं पाहिजे. कोणी प्रश्न नाही केला पाहिजे की हे असे होते का, आणि प्रश्न केले तरीसुद्धा त्यांना असं वाटलं नाही, म्हणजे ते क्लोज ते भव्य दिव्यता असेलच त्याच्यावर, पण रियालिटीच्या पण जेवढं क्लोज जाता येईल तेवढं जाता येईल असं आपल्याला करायचं आहे. असं एक जनरल अप्रोच होता. त्याच्यामुळे काय झालेलं की तसं बघायला गेलं तर आता 18th सेंचुरीचं बरंचसं आपल्याकडे अवेलेबल नाही आहे तिथे बघायला. शनिवारवाडा आहे अजूनही, बट यू जस्ट गेट टू सी द बॅस्टन वॉल. आतला वाडा टोटली जळून गेलेला आहे तिथे. तुम्ही बघायला गेलात तर तिथे फक्त प्लिंथ उभी आहे आता, आणि प्लिंथवरनं आम्हाला रिसर्च करायला लागला होता की नक्की आर्किटेक्चर होतं काय, हाऊ द एंटायर त्याचं प्लॅनिंग काय असेल, कसं तिथे मे बी रेसिडेन्शियल होतं किंवा तिथे कचेरी कशी होती किंवा त्याचं आपण ज्याला आता दिवाणी आम किंवा दिवाणी खास नंतर त्याला बोलायला लागले, पण ते तेव्हा त्याचं जे स्वरूप होतं ते काय प्रकारचं होतं. आणि त्याच्यानंतर तिथे हाऊ दॅट एंटायर थिंग डेव्हलप्ड वॉज अ डिफरंट थिंग. कारण की त्यावेळेला बाजीरावच्या वेळेला इट वॉज अ बेसिक शनिवारवाडा असं आमचं एक आकलन झालं होतं त्यावेळेला. तर त्याचं जनरली आम्ही कसं त्याचं स्टडी केलं आणि कसं आम्ही जनरली ही फिल्म डिझाईन केली त्याचा एक बेसिक स्लाईड शो मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. कॅन बी प्लीज रीड द स्लाईड शो. सो नेक्स्ट स्लाईड. सो ह्याचा मेन व्हेन्यू होता शनिवारवाडा. बेसिकली शनिवारवाडाचं कसं होतं, जसं मी तुम्हाला सांगितलं, त्याला एक जस्ट बॅस्टन वॉल आहे आणि आतमधली प्लिंथ आहे. प्लिंथवरचं सगळं जळून गेलेलं आहे त्याचं. देर वॉज नथिंग, नॉट अ सिंगल थिंग. बट आम्हाला काय कळलं की तुमच्या 2 पिलरमधलं अंतर किती आहे किंवा कोर्टयार्डची साईज काय आहे तिकडल्या, किंवा रूमची साधारण साईज काय असेल, हे साधारण आम्हाला आयडिया आली. आणि तो एक रिसर्च झाल्यानंतर त्याच्या आजूबाजूच्या सोब्यांमधले आम्ही वाडे बघितले जाऊन की कसे असतात. जसं नाना वाडा आहे किंवा तिथे असलेले अजून बरेचसे वाडे पण पाहिले, भोरचा वाडा पाहिला. आणि जनरल बघायला गेलं तर त्याला एक आर्किटेक्चर फॉलो करतो विच इज वाडा आर्किटेक्चर, जे आम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न केला हे सेट बांधताना. तर ह्याच्यामध्ये पहिले तर फिल्म जेव्हा डिझाईन होत होती त्याला विथ कॉस्ट्यूम डिझायनर, विथ डायरेक्टर आणि विथ कॅमेरामन आमचं एक जनरल एक डिस्कशन होतं की आपण कुठला कलर पॅलेट फॉलो करणार आहोत. कलर पॅलेट म्हणजे कुठले कलर आपण घेणार आहोत आणि त्या कुठले कलर अवॉइड करणार आहोत, असा एक साधारण डिस्कशन चालू होतं. तर जनरली बघायला गेलं तर सेकंड जो रो असेल तो तुम्हाला बघायला मिळेल की एक कलर पॅलेट म्हणून आपण ज्याला म्हणतो, तर हे साधारण कलर वापरले गेले होते फिल्ममध्ये इफ यू गो टू सी. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही बघायला गेलात खाली ज्यात पालखी उभी आहे ती एक व्हिज्युअल बघाल तर तो फर्स्ट कोर्टयार्ड म्हणून डिझाईन केला होता आणि त्याच्या वॉलचा कलर आम्ही एक मिंट ग्रीन म्हणून दिला होता. नाऊ अगेन व्हेन यू गो टू सी मिंट ग्रीन का मिंट ग्रीन, असं बऱ्याच लोकांनी मनात प्रश्न येऊ शकतो त्याच्यात. तर त्यावेळेला व्हेजिटेबल कलर वापरायचे जास्त, त्यावेळेला आपल्यासारखे आता सिंथेटिक कलर जे होते त्यावेळेला नव्हते. आणि देअर वॉज अ पॅलेट विच वॉज व्हेरी लिमिटेड पॅलेट ॲक्च्युली होता आपल्याकडे कलरचा, की कलर वॉलला कुठले लावायचं. तर ऑफ व्हाईट असू शकतात ज्याच्यामध्ये तुम्ही चुन्यामध्ये काही पर्टिक्युलर माती मिक्स करून तो कलर आणू शकता किंवा व्हेजिटेबल डाय यूज करून तुम्ही कुठल्याही वॉलचे कलर करता येत होते. तर त्या हिशोबाने आम्ही ते कलर काही डिराईव्ह केले ह्या पर्टिक्युलर फिल्मसाठी आणि त्या हिशोबाने आम्ही त्याचा आर्किटेक्चर डिझाईन
करून नंतर ऑफकोर्स त्याच्या फिनिशिंगवरती काम केलं. जस्ट नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो दिस वॉज द मेन फसाड ऑफ शनिवारवाडा, वेअर लोक इथून आतमध्ये गेलं की पहिल्या कोर्टयार्डमध्ये जातील अशा प्रकारचं. पण बाजीरावनी जेव्हा पहिल्यांदा शनिवारवाडा हा बांधला असेल त्यावेळेला तो अतिशय बेसिक असावा, असं आमचं त्यावेळेचं हे झालं. पण त्यालासुद्धा थोडंसं आम्ही इलॅबोरेट करण्याचा प्रयत्न केला आहे, कारण की शनिवारवाडा हा बाजीराव पहिलेपासून ते सवाई माधवपर्यंत बराच वाढला होता तो नंतर, जो आपल्याला आत्ता दिसायला मिळतो प्लिंथच्या लेवलमध्ये. पण आत्ता आम्ही हा फॉलो केला तो फक्त फर्स्ट कोर्टयार्ड, सेकंड कोर्टयार्ड विच इज अ कचेरी, आणि त्याच्यानंतर एक दुसरा कोर्टयार्ड होता जिथे त्यांचे रिलिजियस फंक्शन्स व्हायचे, त्याला गणपती कोर्टयार्ड आता म्हणतात तसं. तर हा जो पहिला जो फसाड होता तो क्रिएट केला, विच इज जस्ट आफ्टर वन्स यू एंटर्ड मेन डोअर बेसिकली. तर 2 फाउंटनचे रेफरन्स अजूनही तिथे आहेत, त्याचा आम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न केला, वेअर खूप सारं लँडस्केप नसावं त्यावेळेला असं आमच्या डोक्यात विचार आला. आता कदाचित नंतर ते डेव्हलप केलं असेल त्याच्यामुळे आम्ही जास्त झाडं लावली नाहीत, मे बी ती बॅकयार्डला असतील असा विचार केला आम्ही त्यावेळेला. सो वन्स वी सी, आता हा सेट लावला होता त्यावेळेला हे सगळं एक्सटिरियर म्हणून लावलं होतं. आता फिल्ममध्ये सुद्धा वेन यू सी की हा सीन आहे की बाजीराव आतमध्ये आला आणि त्यांनी मेन गेटमधनं प्रवेश केला, त्यावेळेला आपण म्हणतो की हा मेन गेट म्हणजे शनिवारवाड्याचा आत्ताचा मेन गेट, आणि त्याच्यानंतर ते आतमध्ये गेले, आणि त्याच्यानंतर वेन यू सी दिस पर्टिक्युलर हाऊस विच इज सपोज टू बी द एक्सटिरियर, घराचं बाहेरचं डिझाईन काय असेल ते आम्ही पहिले बांधलं. आता हे जे दरवाजे आणि खिडक्या दिसतात ते सगळे फसाड रूपात बांधले होते आम्ही, आणि त्याच्यानंतर आत गेल्यानंतर वेन यू तुम्ही आतमध्ये गेलात की त्याचे जे सेट होते ते सगळे वेगळे सेट बांधलेले आहेत, विच आर जे ह्या पर्टिक्युलर सेटचा पार्ट नव्हतं. सो वन्स यू गो अहेड अँड अहेड जस्ट सो दिस वॉज द कोर्टयार्ड वी सिलेक्टेड. सो लॉट ऑफ एक जेव्हा ते बाजीराव कुठलं युद्ध जिंकून आले की देर वॉज अ सीन, एक पर्टिक्युलर गाणं होतं त्याच्यासाठी हा पर्टिक्युलर देखावा केला होता त्यावेळेला. आणि ते लेफ्टला जे आहे ती नंतरची इस्टॅब्लिशमेंट आहे, वेन ही मॅरीज मस्तानी, आणि तिला पहिल्यांदा आणतात त्यावेळेला ती शी वॉज नॉट सपोज टू बी स्टेईंग इन द मेन हाऊस, मेन शनिवारवाड्यात राहता येत नव्हतं, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी एक वेगळं घर बांधलं होतं. तर त्याचं एक फसाड वेगळं केलं होतं आणि त्याचं परत इंटिरियर पण वेगळं केलं होतं. सो वी ॲक्च्युली ही फिल्मची स्क्रिप्ट जेव्हा आली त्यावेळेला आम्ही ते तुकड्यांमध्ये, प्रत्येक तुकड्यांमध्ये ते हे करून त्या प्रकारे सेट डिझाईन केलेले होते. हे पुढे अगेन दिस इज द सेम थिंग. सो आता हा लेफ्ट साईडचा जो कोर्टयार्ड आहे जिथे त्यांचे बरेचसे रिलिजियस फंक्शन व्हायचे, जसं तुमच्या घरात जर यज्ञ होत असेल, बारसं होत असेल, मुंज होत असेल किंवा कुठलाही फंक्शन होत असेल तर त्याच्यासाठी एक जिथे बाहेरची लोक येऊन उत्सव साजरा करत असतील असं एक जनरल आम्ही डिझाईन केलं होतं त्यावेळेला. सो त्या पर्टिक्युलर एरियामध्ये तो ओपन टू द स्काय होता पर्टिक्युलर एरिया, आणि त्याच्यामधनं दे वेर ऑल कनेक्टेड टू द हाऊसेस, लाईक डिफरंट डोअर्स फ्रॉम द साईड ॲक्च्युली, ऑर द बॅकयार्ड ऑफ द हाऊस. पुढे सो अगेन वी आर कमिंग बॅक टू द, आता हे जनरल स्केचिंग केलं होतं आम्ही की कसा शनिवारवाडा असेल. तर आता तुम्ही बघायला गेलात तर हे फक्त मेन 2 बुरुज आहेत, हे मेन दरवाजाचे तेवढं दिसतं, आणि ते 2 फाउंटन आहेत मला असं वाटतं तिथे. अदरवाईज एव्हरीथिंग इज ऑन अ प्लिंथ लेवल, अँड फ्रॉम दॅट प्लिंथ लेवल वी फाउंड आउट दॅट की हा वाडा कदाचित असा असेल. These are all the handmade sketches we made just to understand की कसं असेल. ऑफकोर्स मागे जा परत एक हां, तर ह्याच्यासमोरचं एक गार्डन आहे, त्याला मी एक थोडा मुघल फील दिला होता, कारण की मुघल गार्डन वॉज व्हेरी फेमस त्यावेळेला. पण त्याच्यानंतर वी गॉट टू, म्हणजे आमच्याकडे स्क्रिप्टमध्ये त्याला खूप वाव नव्हता, म्हणून मग ते आम्ही नंतर डिझाईन नाही केलं. तर असं होतं बऱ्याच वेळेला आपण काही डिझाईन करतो जे एक्झिक्यूट नाही करता येत, पण दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ दॅट. सो डिफरंट लेन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर शनिवारवाडा, की सर्वंट क्वार्टर्स असतील तर त्याच्याबरोबर एक लेन जाणार असेल आणि ती मेन वाड्यात जाणार असेल तर त्याचं जनरली काय असेल त्याचा एक हा देखावा आहे. अगेन बॅकयार्ड्स, आणि अशा प्रकारे एक ना टोटल एक, आता ह्याला बघायला गेलं तर त्याला फ्लोअर प्लॅन आपण म्हणतो, ज्याला खूप टेक्निकल आहे. इफ यू गो टू सी दिस इज व्हेरी टेक्निकल. हे टू द स्केल डिझाईन केलं जातं. वेन यू आर सपोज टू हे कन्स्ट्रक्ट केलं जातं त्यावेळेला ह्याला आपण प्रॉपर आर्किटेक्चर फॉर्ममध्ये त्याला आणण्यासाठी हे ड्रॉइंग केलं जातं, ज्याच्यामध्ये टू द ह्युमन स्केल हे पर्टिक्युलर गोष्ट डिझाईन केलेली होती. पुढे सो अगेन एव्हरी एलिव्हेशन वॉज डिझाईन. आता हा जो पहिला जो कोर्टयार्ड होता त्याचा हा
ओपन टू द स्काय प्रकार होता हा इथे, आणि त्याला एक कॉरिडॉर होता. इफ यू गो टू सी ऑल दी डोअर्स दे ओपन टू समथिंग विच इज अ व्हेरी स्मॉल रूम, बट दॅट रूम, ते रूम आम्ही कधी फिल्ममध्ये वापरलेलं नाही आहे. इट इज जस्ट, हा फक्त कोर्टयार्ड वापरलेला आहे मोस्टली, आणि जस्ट पासिंग सीनसाठी वापरलेले ते. सो हा डिझाईन करून हा तसा स्केल आणण्यासाठी, कारण की तेवढी मोठी जागा पण मिळत नाही मुंबईमध्ये टू एक्झिक्यूट सच अ सेट. तर त्याच्यामुळे मग सगळे तुकड्यांमध्ये करायला लागतं जनरली. आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड हाऊ टू ब्रेक दॅट पर्टिक्युलर सीन, की बाजीराव आतमध्ये आले, ते पहिल्या कोर्टयार्डमध्ये आले, मग एक पर्टिक्युलर कॉरिडॉर घेऊन एका डोअरमध्ये शिरले, आणि त्या डोअरमध्ये ते त्यांच्या बेडरूममध्ये गेले. असं समजा एक सीन तुम्हाला दिलं असेल, तर तो ब्रेक करून आपण सेट कसा करणार असो ते पहिले पेपरवरती खूप डिझाईन करायला लागतं. त्याच्यासाठी तुमच्याकडे चांगला आर्किटेक्चरल रिसर्च असायला लागतो, की त्यावेळेला आर्चेस कसे होते, पिलर कसे होते, ब्रॅकेट्स कसे होते, कॉर्निसेस कसे होते, विंडोज कशा होत्या, साधारण सायझेस काय होत्या कोर्टयार्डच्या, प्लिन साईज काय होते. ते छोटे छोटे डिटेल आहेत जे टाकले जातात, जे टेक्निकल आहेत, खूपच टेक्निकल, आणि त्याच्यानंतर हे एक्झिक्युशन लेवलला जातं पुढे. सो ह्याच्यामध्ये ऑफकोर्स काही प्रॉप असतात ज्या स्पेसिफिक सांगितल्या जातात डायरेक्टरनं, की असं असं एक कॅरेक्टर कुठून तरी ट्रॅव्हल करून येतं, आणि इट शुड लुक लाईक शी कॅन कम्फर्टेबली स्टे इन दॅट पर्टिक्युलर हे. तर ही पॅलनकिन डिझाईन केलेली होती फॉर मस्तानी. डिफरंट अगेन स्पेसेस ऑफ शनिवारवाडा. आता हे शनिवारवाड्याचा डिफरंट सीन वाईज डेकॉर होता. समजा बारसं असेल तर काय डेकॉर असेल, आणि ते किंवा दुसऱ्या प्रकारचं काही फंक्शन असेल तर कसा डेकॉर असेल. सो दिस वॉज जस्ट अ डेकॉर विच इज अ सेट ड्रेसअप विच आहे. आपण हा सेट ड्रेसअप केलेला होता त्यावेळेला. हे काही स्किन शॉट्स आहेत विच गिव्ज यू. आता ह्याच्यामध्ये लाईट सोर्सेस बघाल तर त्यावेळेला इलेक्ट्रिसिटी नव्हती. सो व्हॉट वॉज द लाईट सोर्सेस. सो ते थोडं एलॅबोरेट वे डिझाईन केलं गेलं होतं, की तुम्हाला मोठी एक दीपमाळ असेल, दीपमाळेवरती बरेच हे असतील, दिवे असतील त्याच्यामध्ये, आणि विच आर लिट बाय मे बी सर्वंट्स, अँड दॅट्स हाऊ पूर्ण कोर्टयार्ड लाईटअप केला जातो. ऑफकोर्स शँडलियर्स अँड एव्हरीथिंग इज अ पार्ट ऑफ ऑल द रॉयल डेकॉर, ज्याच्यामध्ये यांना पहिल्यांदा पेशवा म्हणून घोषित केलं जातं, त्यासाठी हे केलेलं आहे. ऑफकोर्स या फिल्ममध्ये काही आम्ही लिबर्टीज घेतल्यात. जर एक स्टेप मागे गेलात, एक फ्रेम, त्याच्यामध्ये इफ यू सी दिस रेड कलर नाव, रेड कलर ऑफ लँटन नाव. सो नाव दिस रेड कलरची लँटन असण्याचा खरं तर काहीच संबंध नसायला पाहिजे ह्या फिल्ममध्ये. पण काही वेळेला डायरेक्टर म्हणतात की मला एक लाल कलर दे, आणि मला काहीतरी एक डेप्थ मिळेल असं एक एलिमेंट दे. देन यू स्टार्ट वर्किंग टुवर्ड्स दॅट, आणि त्यांना आपण दाखवतो काही, त्यातले काही त्यांना गोष्टी आवडतात, आणि विच वी यूज इट इन द फिल्म टू जस्ट क्रिएट द मूड अँड ॲम्बियन्स फॉर दॅट पर्टिक्युलर सीन. पण कधी कधी ते रिसर्चला धरून नसतं, हे पण मला तुम्हाला सांगायचं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ऑफकोर्स लाईट सोर्सेस आर व्हेरी इम्पॉर्टंट. जसं आज संजय सर इथे बसलेले आहेत, आणि लाईट सोर्सेसमध्ये जर बघायला गेलं तर आता हे जे मी प्रोव्हाइड करेल त्याच्यामध्ये हे लाईटअप होणारच नाही. तर ते स्टिम्युलेट करून ते कसं करणार आहे, दॅट इज हिज वे ऑफ थिंकिंग ॲक्च्युली. बट आम्ही त्यांना सांगतो की जनरली वी आर गोइंग टू गिव्ह यू दिस पर्टिक्युलर लाईट सोर्सेस, अँड हाऊ यू आर गोइंग टू स्टिम्युलेट इट. हे आपलं ते ऑफकोर्स जेव्हा लाईटिंग डे असतो त्यावेळेला होतं त्या दिवशी, की वरनं आम्ही काय लावणार आहोत नक्की. त्याच्यासाठी मग सिलिंग डिझाईनचं करायचं की नाही करायचं, का ओपनेबल ठेवायचं, हे खूप सारे टेक्निकल गोष्टी असतात ह्या गोष्टी अशा सेटमध्ये. पुढे गो हेड. So these are all the sketches I'm just trying to show which were actually made जेव्हा पहिला कोर्टयार्ड, सेकंड कोर्टयार्ड डिझाईन केला गेला. आता अगेन एव्हरी टेक्निकल डिटेल हॅज टू बी वर्कड आउट. कारण की जेव्हा आपण म्हणतो की या 50 फुटामध्ये मला सांगितलं जातं की माझे 100 ज्युनियर आर्टिस्ट येणार आहेत, आणि मला ते त्यांच्यासाठी जागा करायची आहे. जेव्हा ते 100 लोक असतात त्यावेळेला 100 लोक त्या जागेमध्ये बसतील की नाही ते सुद्धा त्यांना सांगणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे स्केल ड्रॉइंग करणं खूप गरजेचं असतं. वेअर यू से दॅट ओके हा 50 बाय 50 स्क्वेअर फीट आहे, हा टोटल स्क्वेअर असणार आहे, आणि त्याच्यामध्ये एवढी लोकं आपण उभी करू शकतो, आणि अकॉर्डिंगली ते प्रोडक्शनसुद्धा त्या हिशोबाने काम करतं मग पुढे जाऊन. Of course, all the elevations are very technical here. सो अगेन वेगवेगळे कोर्टयार्ड होते. एक कचेरी म्हणजे जिथे फक्त त्यांचं ऑफिशियल गोष्टी चालायच्या. आफ्टर ते वॉरवरनं आल्यानंतर तिथे त्यांचे हिशोब चालायचे. असा एक सीन होता पर्टिक्युलर, त्याच्यासाठी केलेला हा पर्टिक्युलर कोर्टयार्ड आहे.
आता एक स्टेप मागे गेलीस तर बरं होईल. मागे जर तुम्ही बघाल एक गवतानी आच्छादलेलं एक हे आहे, त्याचं छप्पर गवतामध्ये, तर तो आम्ही स्टेबल केला होता तिथे बेसिकली. तर आपण आजकाल कसं एका ऑफिसमध्ये गेलं की तिथे पार्किंग कार कुठे लावतो, तिकडनं आपण चालत जातो तिकडनं कार पार्क केल्यानंतर. तर ते लोक काय करत असेल तसा विचार करून तो स्टेबल तिथे लावलेला आहे. सो दॅट पाठी जर तुम्ही बघाल तर ती घोडे पण लावले होते आम्ही त्यावेळेला. तर ते तिथनं घोड्यांमधनं तो येतो, उतरतात, तिकडनं पार्क करून ते चालत येतात पुढे, असा एक सीन होता. सो दॅट यू हॅव टू गिव्ह मोर लॉजिक टू देअर लाईफस्टाईल ॲट द सेम टाईम हाऊ इट लुक्स ब्युटिफुली. आपण ते कसं करणार आहोत आणि त्याच्याबरोबरच ते ऑथेंटिक पण दिसलं पाहिजे. 100% ऑथेंटिक असेल नसेल हा वेगळा डिस्कशनचा भाग आहे, पण ते 100पैकी 80 लोकांना वाटलं पाहिजे हां हे असं असू शकेल त्यावेळेला. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट वेन इट कम्स टू द डिझाईन ॲक्च्युली. सो ऑल दी स्केचेस वर मेड फॉर द सेम स्पेस. एका पूर्ण कचेरी केली होती त्यावेळेला. आता मी जेव्हा सांगितलं की आता इंटिरियर ऑफ द रूम्स ऑफ शनिवारवाडा, त्याच्यात जिथे आम्ही एक्सटिरियर लावलं तर तिथेच हा सेट नव्हता, तर हा वेगळा स्टुडिओच्या आतमध्ये लावलेला सेट आहे. पण यू हॅव टू मेक बिलीव्ह की ते आर्किटेक्चर सेम आहे. वेन यू एंटर फ्रॉम एक्सटिरियर टू इंटिरियर ते वाटलं पाहिजे की त्या एक्सटिरियरमधूनच या इंटिरियरमध्ये तो माणूस आला आहे. तर ते अगेन मॅचिंग दॅट एंटायर आर्किटेक्चर विच इज एक्सटिरियर. इंटिरियरमध्ये आल्यानंतर त्या कलरची इंटेन्सिटी काय ठेवायची, की लाईटर बाहेरचा असेल तर आतला डीपर असेल का, किंवा अगेन हे लाईटिंग टीमबरोबर बसून किंवा कॅमेरामॅनबरोबर बसून किंवा डायरेक्टरबरोबर बसून तुमचे कॉस्ट्यूम काय त्या हिशोबाने आउटर लाईट ज्या वॉलचे कलर वगैरे डिसाईड केले जातात त्यावेळेला. तर हा ऑफकोर्स या वॉलचा एक मोठा जोकच होता. हा त्यावेळेला त्यांनी कुठला तरी कलर सांगितला, मला तो वेगळा कळला, मी तो लावून टाकला. दुसऱ्या दिवशी लाईटिंग आहे आणि पीपल वेअर लाईक अरे हा कुठला कलर आला करून सेटवरती. अँड देन कुठेतरी माझ्या डोक्यात त्यांनी सांगितलं तर हा कलर होता असं मला वाटलं होतं, पण तो त्यांच्या हिशोबाने कुठला तरी एक लाईट पिस्तामध्ये त्यांना हवा होता मला असं वाटतं. तर बट काय झालं, लाईटिंग त्या दिवशी चालू होतं. सुदीप चॅटर्जी वॉज द कॅमेरामॅन. तर त्यांनी फ्रेम पहिली लावली आणि ते म्हणाले हा कलर उत्कृष्ट दिसतो, आपण चेंज करायला नको आहे करून. दिस वॉज द स्टोरी अबाउट दिस कलर. बट समहाव काही ॲक्सिडेंटमधनं पण चांगल्या गोष्टी होतात सेटवरती. सो ह्या प्रॉप ज्या आहेत, आता इफ यू गो टू सी, ह्या सगळ्या प्रॉप ज्या आहेत त्या पहिले डिझाईन केल्या जातात. काही आपल्याला ऑफ द शेप मिळतात ज्या प्रॉप शॉपमध्ये, पण ना हा 18th सेंचुरी असल्यामुळे काही गोष्टी बनवायला लागतात तुम्हाला. जसं म्हणजे जर तुम्ही बघाल तर तो मिरर आहे किंवा तिचं इंडियन सीटिंग आहे, वेअर शी मस्ट बी सिटिंग, तिथे जाऊन तिचं मेकअप वगैरे करत असेल तिथे बसून, किंवा साईड टेबल आहेत किंवा हे काही दिवे आहेत. तर ते काही दिवे आम्ही कस्टमाइज बनवले होते ह्याच्यामध्ये. ते शँडलियरसुद्धा म्हणजे सगळे बनवलेले आहेत. ऑफकोर्स हा शँडलियर अगेन एक स्टाईलाइज्ड ऑप्शन ठेवला होता, कारण की संजय सर वॉन्टेड टू स्टाईलाइज दिस फिल्म, की तू शँडलियर त्यावेळेचे मला अगदी जाण्याची गरज नाही, यू स्टाईलाइज एनिथिंग विच विल लुक करेक्ट ॲट द सेम टाईम शुड लुक नाईस ऑल्सो. सो अनिल अवचटांचं एक मोठं खूप पेंटिंग आहे, ते आम्ही 3D फॉर्ममध्ये गणपती डेकॉरमध्ये केलं होतं ते मागच्या साईडला. कारण की इथे त्यांचं एक पर्सनल रूम असेल तर हे पेटारे आहेत किंवा ह्या छोट्या संदूक आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही डिझाईन करून टू द स्केल बनवलेल्या होत्या त्यावेळेला. गो वन बॅक वन नाऊ इफ यू सी देर इज वन फॅन अप देअर. एक वरच्या साईडला एक फॅन आहे विच इज सपोज टू बी अ मॅन्युअल फॅन. त्यावेळेला समजा बाहेर कुठेतरी त्याचा कंट्रोल असेल, दासी बाहेर बसून हलवत असतात फॅन त्या, आणि समबडी कॅन सिट बिलो दॅट बेसिकली, असं एक अरेंजमेंट होती तिथे. तर ह्या प्रॉप बेसिकली आपल्याला कन्सिव्ह करायला लागतात की हां हे त्यावेळेला असू शकेल, आणि त्याचं आपण फिल्ममध्ये कसं वापरणार आहोत त्याचा एक डिस्कशन करून ते एक्झिक्यूट केलं जातं. अर्थात आता बाथरूम कसं असेल त्यावेळेला, तर बाथरूम पण आपण आज जसं घरात राहतो त्या हिशोबानेच आम्ही केलं होतं. फक्त ते खूप मोठं होतं आणि ते जरा उतरत्या ह्याला होतं. म्हणजे घर बेडरूमवर असेल तर 2 पायऱ्या उतरून खाली अशा प्रकारचं एक न्हाणीघर केलं होतं त्यांचं. त्याच्यामध्ये मग खाली बसणार कुठे तर एक मोठा दगड लावला होता. देन देर इज अ गोमुख ठेवलं होतं, गोमुखातून पाणी येतं आहे खाली. अशा प्रकारचं हे सेटअप केलेला एक बाथरूम पण केला होता त्यांच्यासाठी. दिस इज व्हेरी
एक एक्सटिरियर दिसेल बाहेरनं की एक बॅल्कनी असेल तिकडनं. आणि ऑफकोर्स राजा रवी वर्मा वॉज आवर इन्स्पिरेशन फॉर दिस पर्टिक्युलर इमेज इफ यू सी, की त्यांनी घातलेले कॉस्ट्यूम आहेत किंवा ते पिलर आहेत. पिलरवरती आम्ही एक स्वान पण ठेवला होता इनफॅक्ट, पण ह्या पर्टिक्युलर सीनच्या वेळेला तो काढायला लागला होता. पण देर आर सर्टन इन्स्पिरेशन कम टू युअर हेड वेन यू वॉन्ट टू क्रिएट सर्टन इमेजेस. तर त्यावेळेला द इन्स्पिरेशन फॉर दिस इमेज वॉज राजा रवी वर्मा. Now again sketches for the same space, how we made it, how props were made, how every prop was designed to the scale and then it was executed. That entire painting, or be the chandelier, be the fan, or दीपस्तंभ, सगळ्या गोष्टी ह्या टू द स्केल डिझाईन करून नंतर आम्ही त्या एक्झिक्यूट केल्या होत्या. अगेन वेन यू से, तो एक दुसरा कोर्टयार्ड होता जो जिथे सगळी लोक जमा होतील आणि जिथे हळदी कुंकवाचं एक गाणं होतं तिथे, त्याच्यासाठी हा पर्टिक्युलर सेटअप केला गेला होता. अगेन इथे लाईटिंग वॉज व्हेरी क्रुशियल, कारण की बाहेर नाईट आहे, नाईटमध्ये मूनलाईट इज द ओनली सोर्स ऑफ लाईट यू हॅव. मग कसं करायचं, आणि त्याच्या हिशोबाने मग ऑफकोर्स कॅमेरामॅनबरोबर डिस्कस करून काही गोष्टी इंड्यूस केल्या जातात फ्रेममध्ये, की बाबा मला काही फोरग्राऊंडला दे, आणि जे फोरग्राऊंड पुढे जाऊन ते स्टिम्युलेट करून मग हिरो हिरोईनच्या चेहऱ्याला ते लोक लाईटअप करतात, असं डिस्कशन झालं होतं. सो अकॉर्डिंगली वी हॅव गिवन लॉट ऑफ लाईट सोर्सेस फॉर दिस पर्टिक्युलर सेट. सो लाईट सोर्सेस आर व्हेरी इम्पॉर्टंट वेन यू डिझाईन अ सेट. Of course, again, flooring and all, everything was designed handmade here. Like जर आयना महल करून एक गोष्ट ती फिल्ममध्ये होती, की त्याच्यामध्ये एक आयना महल बनवलेला आहे फिल्ममध्ये, जो चिमाजी अप्पा करून कॅरेक्टर आहेत, त्यांचे भाऊ असतात, तर त्यांनी हा बनवलेला आहे. आणि त्याची जर एक त्याच्यात उल्लेख असतो की तुम्ही ताजमहलपेक्षाही उत्कृष्ट काहीतरी केलं आहे, असा त्यात उल्लेख असतो. तर आता ताजमहलपेक्षा उत्कृष्ट करायचं तर काय करायचं, त्याच्यामुळे हा एवढा एलॉबरेट एक डिझाईन केलं होतं त्यावेळेला. आणि त्याच्यामध्ये एक मोठं गाणंसुद्धा झालं होतं त्यावेळेला ह्याच पर्टिक्युलर सेटमध्ये. त्याच्यामध्ये भरपूर मिरर केलेलं. नाव इफ यू सी, मुघल आझममध्ये असंच एक सेट केला होता मधुबालाच्या एका गाण्यासाठी, पण त्याच्यामध्ये सगळे कॉन्केव आणि कॉन्व्हेक्स मिरर वापरलेले, वेअर यू गेट टू सी ॲक्च्युअल रिफ्लेक्शन. पण ह्याच्यामध्ये आम्ही फ्लॅट मिरर वापरले आहेत, सगळे फ्लॅट तुकडे वापरून, आणि त्याच्यानंतर वरती त्याचे लेझर कट करून केलेले गेले होते. त्याच्यामुळे वी ट्राय टू डू समथिंग एल्स, बट द कॉन्सेप्ट वॉज मुघल आझम इन माय हेड ॲक्च्युली. So every inch in the set was a mirror and some opaque area actually with what we created. Like if you see, whatever shining is all mirror in this particular. ह्याच्यात म्हणजे मटेरियल कुठले वापरायचे आणि नंतर लाईटमध्ये ते कसे यूज करायचे लाईटसाठी, त्याच्यासाठी म्हणजे आता तुम्ही जर वरती मिरर बघितलात तर ते सगळे ॲडजस्टेबल होते. त्याच्यामुळे खालचे जे म्हणजे पिवटवरती असे फिरायचे ते पर्टिक्युलर, तर जे खालच्या डान्सरचे रिफ्लेक्शन घ्यायचे असतील तर त्यात ते कॅमेरा ॲडजस्ट करायची गरज नाही, तुम्ही जस्ट मिरर ॲडजस्ट करा अँड यू विल गेट इट ॲक्च्युली. त्या हिशोबाने ते डिझाईन्ड होते. आता ऑफकोर्स हे झालं नव्हतं, पण एक एक्सटिरियर कसं असेल त्याचे जस्ट काही इमेजेस आम्ही क्रिएट केल्या होत्या, पण वी नेव्हर एक्झिक्युटेड दिस वॉज देअर. कारण की एक लॉजिकल डोअर देणं गरजेचं होतं, की आयना महल आतमध्ये जाण्यासाठी एक डोअर काय, तर असं एक स्ट्रक्चर तिथे होतं बेसिकली. ऑल दीज आर स्केचेस विच आर मेड टू द स्केल again. So every panel was designed, what would be the mirror, what will be the opaque thing, and accordingly we had executed this set. So हे प्रत्येक पॅनलचे डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मस्तानी महल करून जो मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला, की जो नंतर एस्टॅब्लिशमेंट झाली होती ह्या पर्टिक्युलर स्ट्रक्चरची. सो वी ट्राय टू, मस्तानी वॉज फ्रॉम बुंदेलखंड, त्याच्यामुळे ती राजपूत इन्फ्लुएन्स असलेल्या काही गोष्टी आल्या पाहिजे असं आमच्या डोक्यात आलं होतं त्यावेळेला. त्याच्यामुळे जर तुम्ही बघितलं द आर्च ऑर द छत्री और त्याचे जे डोम्स आहेत ते थोडे राजपूत किंवा इस्लामिक इन्फ्लुएन्स असलेले आहेत त्याला. आणि अगेन हे फक्त फसाड लावलं होतं आम्ही तिथे. ह्याच्या आतला जो होता तो वेगळा सेट होता ह्याचा, कारण की तेवढी जागा नव्हती तिकडे. सो दिस वॉज अनदर सेट विच इज सपोज टू बी द इंटेरियर ऑफ दॅट एक्सटिरियर, जिथे दे मीट फॉर द फर्स्ट टाइम. दिस वॉज अनदर ऑप्शन वी क्रिएटेड विच नेव्हर गॉट एक्झिक्युटेड ॲक्च्युली. This is a very technical, maybe this will take a little while for everyone to understand, but I'm just trying to run through this.
आणि शाहू दरबार एक मोठा म्हणजे आय थिंक फिल्ममध्ये जर बघायला गेलं तर हायरार्की होती. शाहू महाराज वॉज द हायेस्ट हायरार्की इन द फिल्म, त्याच्यानंतर बाजीराव आणि त्याच्यानंतर बाकी सगळं. तर ती फिल्ममध्ये दाखवणार कशी. सो वी क्रिएटेड दिस पर्टिक्युलर सेट फॉर शाहू महाराज. इफ यू गो आता आज जर तुम्ही साताऱ्याला गेलात तर तिथे साधारण ठेवण त्या दरबाराची अशी आहे ज्यावर पिलर्स एका लाईनमध्ये आहेत आणि मध्ये पाणी वगैरे ऑफकोर्स नाही आहे तिकडे. बट हे पिलरची जी रचना आहे ती तिकडनं आम्ही घेतली आहे. फक्त आम्ही त्याला स्केल दिली आहे. हा जवळजवळ 52 फुटाचा एक पिलर होता. त्याच्यामुळे स्केल शाहू महाराजांच्या कॅरेक्टरला कशी देता येईल. आणि दिस इज सपोज टू बी द ओपनिंग सीन ऑफ द फिल्म. त्याच्यामुळे इथून स्टँडर्ड सेट होतं तुमच्या फिल्मचं की स्केल काय आहे अँड हाऊ यू आर गोइंग टू टेक द फर्दर कॅरेक्टर्स. त्याच्यामुळे दिस सेट वॉज डिझाईन टू द मोस्ट ऑस्टेंटेशियस लेवल यू कॅन से. सर्वात जास्त जर प्रभावित काय करता येईल आपल्याला लोकांना तर ह्याच्यात झालं पाहिजे असं डिस्कशन होतं ह्याच्यासाठी की लोकांना बघता क्षणी असं वाटलं ज्याला अरे काहीतरी मोठं केलं आहे करून. सो दोज 52 feet आणि पाणी वॉज इलॉजिकल बट वी पुट दॅट वॉटर देअर सो दॅट पीपल रिमेंबर द विज्युअल वेअर दे से दॅट ओ देर वॉज अ water element and when she walks through this there is a delicate movement actually. त्याच्यामुळे एक पाणी एलिमेंट आम्ही टाकला होता त्यावेळेला त्यात. दिस इज द वन. सो असे बरेचसे लाईक एकच सेट 2दा-3दा आम्ही तोडून त्यालाच रिपेअर करून दुसरा बनवला होता. तसा हा सेट होता ज्याला आर्मरी आम्ही म्हणतो. तर त्यावेळेला शस्त्रागार वेगळे असायचे. तर शाहू महाराजांचं शस्त्रागार असं ह्या सेटचं नाव होतं. तर त्याच्यामध्ये सगळे शस्त्र बनवून बेसिकली ठेवलेले आहेत. युद्धाच्या आधी तिकडनं मे बी ते जात असतील असं असावं. अगेन द सेम. These are all the sketches, all the schematics we had made. अगेन आता मस्तानी जेव्हा तिकडनं येते बुंदेलखंडवरून पुण्याला त्यावेळेला तिचं एक घर होतं ज्याला टिपिकल इस्लामिक इन्फ्लुएन्स असला पाहिजे बिकॉज हर मदर वॉज इस्लामिक वुमन. तर त्याच्यामुळे आम्ही घरामध्ये मोस्टली हॅरम जे असतात त्याचा एक इन्फ्लुएन्स घेऊन हे केलेली गोष्ट होती. हा जो सेट होता त्याच्यामध्ये सुद्धा बिकॉज अँड वी वॉन्टेड टू कनेक्ट वॉटर विथ मस्तानीज कॅरेक्टर ऑल्सो. सो हिअर ऑल्सो वी हॅड यूज वॉटर फॉर हर space where a lot of inlay designs and an outdoor meets indoor space, that kind of हा त्या प्रकारची स्पेस होती ही. अगेन प्रत्येक गोष्टीचे स्केमॅटिक झाले होते सो दॅट सेटवर जाण्यानंतर ना कोणाला आश्चर्य नको की अरे हे काय तुम्ही केलेत करून. त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी आधी दाखवून मगच आम्ही सेटवरती लाईनदोरी करून पुढचं एक्झिक्युशन होतं. सो देर वॉज दिस सॉन्ग आफ्टर ही कॉन्कर्स वन ऑफ द वॉर आणि फर्स्ट टाईम ही मीट्स मस्तानी. सो दिस इज ऑल्सो सपोज टू बी बुंदेलखंड वेअर आता त्यावेळेला समजा होळीचा उत्सव असेल आणि ते एका ऑडिटोरियममध्ये बसून करत असेल तर वी वॉन्टेड टू क्रिएट समथिंग लाईक क्लोज केलं तर त्याला थोडासा एक काय म्हणतात त्याला कमर्शियल फील येतो. कमर्शियल म्हणजे बाहेरनं बायका येऊन नाचवतात तसं दाखवायचं नव्हतं. त्याच्यामुळे एक ऑडिटोरियम ओपन ऑडिटोरियम करण्याचा प्रयत्न केला होता वेअर फक्त निश लोक बसलेली आहेत तिथे की एकदम घरची लोक बसून ते नृत्य बघतात अशा प्रकारचं हा नॅरेटिव्ह होतं ह्या गाण्याचं. अँड दॅट्स हाऊ वी क्रिएटेड. नाऊ इफ यू सी द बिहाइंड थिंग दिस वॉज अ इंडोर सेट आणि मागचं जे आहे ते प्लेट घेऊन आम्ही VFX एक्सटेन्शन केलेलं आहे याच्यामध्ये. सो ह्याच्यामध्ये ऑफकोर्स तुम्हाला ते विचार करायला लागतो की मागे पण काय जाणार आहे. समजा तो बुंदेलखंडचा किल्ला असेल देन हे ऑडिटोरियम कुठेतरी बाहेर आहे आणि त्याच्यात बसून हे गाणं चालू आहे. दिस वॉज द एंटायर नॅरेटिव्ह सो दॅट वी डिझाईन्ड अकॉर्डिंगली ॲक्च्युली. आणि हे पाण्याच्या मध्येही जागा असेल असं एक त्याचं नॅरेटिव्ह होतं. ऑफकोर्स ह्याच्यासाठी अगेन मुघल-ए-आझम वॉज वन ऑफ माय बिग त्याच्यासाठी रेफरन्स होतं. मोहे पनघट पे करून एक गाणं आहे त्याच्यासाठीच रेफरन्स होतं. आता देर वर टू मेनी टेंट्स ॲक्च्युली वी क्रिएटेड फॉर दिस थिंग. अगेन देर वॉज अ हायरार्की. देर वॉज अ निजाम, देर वॉज अ वॉर, देर वॉज सरदारचे टेंट कसे असतील तर त्यात खूप हायरार्की होती. तर मग निजाम वॉज वन ऑफ द बिगेस्ट अगेन ह्याच्यामध्ये. तर त्याचा टेंट कसा असेल अगेन ही कॅन हॅव अ मे बी अ टायगर इन हिज थिंग और त्याच्यामध्ये बरेचसं लवाजमा असेल आतमध्ये एक मागे हॅरम बायका पण असतील तिथे ठेवलेल्या. तर अशा प्रकारे ते एक नॅरेटिव्ह होतं ठेवलेलं आणि दॅट्स हाऊ वी क्रिएटेड दिस पर्टिक्युलर सेट वेअर यू कॅन सी अ टायगर ऑल्सो सिटिंग नेक्स्ट टू हिम.
बट दॅट वॉज अ VFX वन. सो एक्सटिरियर कसं असेल हे एक्सटिरियर कधी फिल्ममध्ये दिसत नाही, पण फॉर एव्हरी वन टू अंडरस्टँड इन टर्म्स ऑफ डिस्कशन जेव्हा आपण हा सेट लावणार असू त्यांना दाखवण्यासाठी की हा मोठा एवढा सेट असणार आहे आणि आत आल्यानंतर तो एवढाच आपण वापरणार, तो तेवढाच सेट लावलेला आहे, पण एक्सटिरियर त्याचं हे असं असणार आहे, एवढं एलॅबरेट असू शकतं. Again, after they win the war, how will they celebrate? That was also one of the thought. And we thought of having this song very exterior kind. पण काही टेक्निकल कारणामुळे आम्ही हा इंडोर आणला होता. टेक्निकल बिकॉज द फिल्म वॉज ऑन रिलीज, हे फिल्म शूट झालेलं नव्हतं आणि आउटडोर म्हणजे मग बाहेर जाऊन सेट लावायचं, मग ॲक्टरचे डेट बरंच काही काय होतं. सो वी डिड दिस सेट, वी डिड एव्हरी सॉन्ग, दिस एंटायर सॉन्ग इन इंडोर बेसिकली. पण हा ॲक्च्युली आयडिया होती हा एक्सटिरियर करायची, वेअर यू सी अ लॉट ऑफ इट्स अ फुल कॅम्प अँड देन दे डान्स इन अ कॅम्प बेसिकली. पण तसं झालं नाही बिकॉज ऑफ वॉट एव्हर टेक्निकल रिझन. But this is how we made a big tent, which was almost 100-foot tent actually we created. This was kind of a thing. Maybe that one big tent is that particular interior what we are talking about. But this was the entire schematic of the camp, army. So हे ॲक्च्युअल लोकेशनला पण जाऊन केलेले होते त्यावेळेला तिकडे सेट. सो टेंटमध्ये आम्ही एक गोष्ट करण्याचा प्रयत्न केला की जेवढे स्कायलाईट देता येतील सो दॅट लाईटिंगसाठी अमेझिंग होऊ शकतात, कारण की सिल्युएटमध्ये खूप छान दिसू शकतं टेंटमध्ये. त्याच्यानंतर द फॅब्रिक वी यूज्ड वॉज मोर ऑफ अ किंतान मटेरियल. किंतान म्हणजे ज्यूट मटेरियल आपण आजकाल म्हणतो, पण ज्यूट म्हणजे खूप फाईन असतं, पण किंतान म्हणजे याचा एकदम नारळाच्या ह्याच्यातनं शिवलेले जे काही असतात तसं, आणि मांजरपाट कपडा वापरला होता. तर ह्याच्यामध्ये आम्ही खूप बेसिक कापड वापरून हे केले होते आणि बेसिक वूड एलिमेंट लाईक बॅम्बूज वी हॅड यूज्ड इन दिस. So again, when it comes to all these different sets, the material is very important. कारण की ना बऱ्याच वेळेला काय होतं की आपण सिंथेटिक वापरलं तर सिंथेटिक दिसायला लागतं स्क्रीनवरती, विच इज अ प्रॉब्लेम. दॅट्स वॉट आय फील. So I'll just run through all the camp design, that's it. So this was done at a location called Dhom Dam. धोम डॅम एक भोरला एक ही लोकेशन आहे, तिथे आम्ही हा सेट लावला होता, विच वॉज वाईल मॉन्सून. आय थिंक वी ट्राय शॉट दिस पर्टिक्युलर थिंग. अगेन चॅलेंज वॉज, इट वॉज विंड, इट वॉज लॉट ऑफ थिंग. आमचं बरंचसं उडून गेलं होतं ह्यावेळेला, पण समहाऊ वी मॅनेज टू शूट दिस. अगेन लाईक लॉट ऑफ सेट वी रियूज्ड इट, लाईक एक सेट संपला तो चेंज करून दुसरा केला. तसंच मगाशी जर तुम्ही आर्मरी बघितली असेल शाहूची, तर त्यालाच चेंज करून आम्ही मस्तानीचं डंजन केलं होतं. तिला लास्टला तिथे बांधून ठेवतात, तर ती पर्टिक्युलर जागा अशी असेल असं करून आम्ही एका सेटला चेंज केलं होतं. सो हाऊ टू रियूज दॅट सेट, आणि त्या हिशोबाने तुम्ही कसे डिझाईन करू शकता हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं. ऑफकोर्स हे पण काही सेट केले होते, पण ते छोटे पडले होते. बट देन वी वेंट इन टू अ बिगर स्पेस बिकॉज इट वॉज अ लॉट ऑफ ड्रामा वेअर यू नो ही इज डाईंग अँड शी इज ऑल्सो डाईंग. सो दॅट वॉज द एंटायर ड्रामा ही वॉन्टेड टू कॅप्चर. Again, the same set was converted into the climax. The 3-4 sets were made out of one. Yeah. That is it. So, ह्याच्यामध्ये सांगायचा मुद्दा हा आहे की मी खूप फास्ट गेलो असेल कदाचित त्याच्यामध्ये, पण सांगायचा मुद्दा आहे की जेव्हा प्रोडक्शन डिझाईन हे आपण करतो कुठल्याही फिल्मसाठी, टू अंडरस्टँड ते कॅरेक्टर काय आहेत वेगवेगळे तुमचं त्या कॅरेक्टरचं, मग तुम्ही एन्व्हायरमेंट देऊ शकता. अँड देन टू दॅट पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट द ॲक्टर स्टार्ट रिॲक्टिंग ॲक्च्युली, अँड दॅट रिअली हेल्प्स ॲक्टर टू टू परफॉर्म बेटर. आय वुड से सगळे म्हणजे सगळे डिपार्टमेंट करेक्टली एकत्र येतात. लाईक कॅमेरामॅन कॅन डू अमेझिंग वेन यू गिव्ह हिम अ अमेझिंग सेट अँड वेन द लाइटिंग इज करेक्ट टू दॅट पर्टिक्युलर थिंग. सो लाइटिंग इज अगेन समथिंग आय गेव, समथिंग ही डज इट. सो ते सगळं ना खूप हँड इन हँड होतं, पण हे खूप पेपरवरती पहिले जेव्हा आपण करतो त्यावेळेला पुढे जाऊन तेवढंच बेस्ट एक्झिक्युशन होऊ शकतं असं माझं म्हणणं आहे. आणि
That's it. That's it for now. I think, is there anything I left? Just one song I would like to play, which is Diwani Mastani song. The set which I made out of mirror, which became खूप admired होता. So I would like to just play that to relax you. कारण की मला असं वाटतं मी खूप तुम्हाला पकवलं आत्ता दाखवून. So just relax yourself. When we were rehearsing, that time the main character was wearing deep red actually in this, but somehow, and of course there was a emotion to that he is wearing green and she is wearing red, so it is basically they wanted to show a different angle to it, but somehow the set have turned out in a different way that they had to change that costume to this. प्रश्नांची वेळ झालेली आहे. कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर प्लीज आपण हात वरती करू शकता. मी तुमच्यापर्यंत माईक घेऊन येईन. हॅलो सर. हाय सर, तुम्ही आता जो सेट दाखवलात तो खरंच अप्रतिम होता. म्हणजे हे ॲक्च्युली इझिली कोणी व्हिज्युअलाइज करू शकत नाही मोस्ट प्रॉब्ली. पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन. आता जसं जे आपण मस्तानीचा सेट पाहिला तो कुठे ना कुठे काही गोष्टींशी, म्हणजे जेवढं माझं जो काही मी ट्रॅव्हल केलं आहे आतापर्यंत, आपलं उदयपूरचं सिटी पॅलेस असो किंवा जयपूरचा सिटी पॅलेस असो, काही गोष्टी रिसेंबल करतात. म्हणजे आपण जर हे करायला गेलो तर तुम्ही हा सेट क्रिएट करताना, जसं मी पहिलं म्हटलं की इझिली व्हिज्युअलाइज नाही करू शकत कोणी असं. सो डिड यू गो थ्रू एनी स्टडीज, किंवा तुम्ही ह्याचा हा विचार करताना काही डोक्यात होतं की बाबा काही रेफर केलं किंवा ह्याच्या पार्टचे काही रेफरन्स असतील तुमचे, किंवा दुसरेही काही सेट्स डिझाईन करताना त्याच्या पार्टचा काही रेफरन्सेसचा अभ्यास जो काय आपण म्हणतो, आपण सध्या कॅरेक्टर्स पण डेव्हलप करायचं म्हटल्यावर आपण कोणा ना कोणाचा रेफरन्स असतो त्याला, किंवा काही ना काही अभ्यास असतोच. सो व्हॉट यू डू पर्सनली, की काही सेट डिझाईन करताना काय करता तुम्ही त्याच्या आधी, त्याचा रेफरन्स कुठून येतो तुम्हाला, किंवा काय अभ्यास असतो त्यामागे? थँक्यू. पहिली गोष्ट म्हणजे ह्याच्यापेक्षा सुंदर सेट मला असं वाटतं मोगलेझमचा होता, असं माझं पर्सनल म्हणणं आहे. कारण की आय थिंक तो 1961ला आलेला पिक्चर आहे. आम्ही 2010ला गेलेला आहे. टेक्नॉलॉजी खूप वेगळी आहे त्यावेळेची आणि आत्ताची. पण कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, वेन यू, आय थिंक बरेचसे आपल्याकडे ना अजूनही मॉन्युमेंट आहे तिथे, ज्याला आपण आम्ही रेकी करतो बेसिकली. रेकी म्हणजे यू गो टू डिफरंट लोकेशन्स, डिफरंट पॅलेसेस विच आर स्टील एक्झिस्टिंग, विच आर स्टील वेल मेंटेन, वेर यू गेट टू सी काय काय केलेलं आहे आधीच्या लोकांनी. मे बी ते मुघलकालीन असेल किंवा राजपूत लोकांनी केलं असेल ते, आणि यू गेट टू सी दॅट ॲक्च्युली. तुम्हाला त्याचे प्रपोर्शन कळतात, कलर्स कळतात, त्याच्यातले फॉर्म्स कळतात, त्याच्यामध्ये त्यांनी काय विचार करून केलं असेल त्याचं एक आकलन तुम्ही स्वतःसाठी करता ॲक्च्युली. जरुरी नाही की ते त्यांनी काय केलं तेच तुम्ही ते तुम्ही समजून करता, पण त्यांनी काय विचार केला असेल ते तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही विचार करून तुमचं एक आवृत्ती करण्याचा प्रयत्न करता. त्याच्यानंतर येते स्टोरीमध्ये जेव्हा मेन्शन्ड होतं, वेन आय सेड अबाउट दिस सेट, की ह्या सेटमध्ये एक डायलॉग आहे वेअर बाजीराव चिमाजी अप्पा म्हणजे त्यांच्या भावांना म्हणतो की तुम्ही हा ताजमहलपेक्षा पण देखणा काम केलेलं आहे करून. जेव्हा ही लाईन येते त्यावेळेला इट इज माय ड्युटी टू अंडरस्टँड हिज डायलॉग फर्स्ट अँड टू स्टे विथ दॅट डायलॉग, टू स्टे ट्रू टू दॅट डायलॉग, की बाबा त्यांनी ताजमहलपेक्षा जर चांगलं सांगितलं तर त्याच्या ताजमहलपेक्षा चांगलं दिसलं पाहिजे ते स्क्रीनवरती. मग ते काय असेल तिथून सुरुवात होते. मग त्याची स्केल ठरते, त्याचं आर्किटेक्चर ठरतं, त्याचे मटेरियल ठरतात, आणि अकॉर्डिंगली वी टेक इट फर्दर. बट ऑफकोर्स ते असं एका दिवसात येत नाही, त्यासाठी बॅक अँड फोर्थ व्हायला लागतात गोष्टी, आणि दॅट्स हाऊ वी टेक इट फर्दर बेसिकली. थँक्यू. थँक्स. या. हाय सर. हॅलो. ॲज अन ॲक्टर पर्टिक्युलरली ह्या फिल्मचा बॅकड्रॉप लक्षात घेता एक लव्ह स्टोरी आहे ती, बरोबर? तर अशा संदर्भातल्या जेव्हा इंटेन्स स्टोरी पोर्ट्रेट करताना
त्या पर्टिक्युलरली कॅरेक्टरची सायकोलॉजी, त्या सीन्सचा गाभा, त्याचा आणि ह्या आर्ट डायरेक्शन्सचा च्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी तो डिझाईन करताना त्या कॅरेक्टरची मुवमेंट असेल किंवा पर्टिक्युलरली घडणारा सीन असेल तर त्याचा ह्या डायरेक्शनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काय परिणाम होत असतो किंवा त्या पद्धतीने ते डिझाईन ऑलरेडी केले जातात का? जसं की तुम्ही कॉस्ट्युमच्या बाबत म्हणालात की आधी ते कॉस्ट्युम डिझाईन केले जातात, त्याची रंगसंगती, त्यानंतर मग त्याचा बॅकड्रॉप. बरोबर. मग त्याप्रमाणे ॲक्टर पॉईंट ऑफ व्ह्यूने आणि त्याचा कंटेंट पॉईंट ऑफ व्ह्यूने, त्या सबस्टन्स पॉईंट ऑफ व्ह्यूने काय त्याचा परस्पर संबंध आहे की तसा विचार केला जात असेलच अर्थात, तर त्याच्याबद्दल थोडंसं तुम्ही स्पष्ट बरोबर. करून दिलं तर आवडेल. तर काय होतं की ऑफकोर्स पेपरवरती जेव्हा आपण डिझाईन करायला घेतो त्याआधी बरेचसे क्रिएटिव्ह डिस्कशन होतात डायरेक्टरबरोबर की हे नक्की ही स्टोरी काय आहे नक्की, की हे कॅरेक्टर्स काय आहेत. जेव्हा ते कॅरेक्टरबद्दल सांगतात त्यावेळेला आता ही फिल्म जी आहे ही टोटली वॉर फिल्म पण होऊ शकली असती, बट ही क्लिअरली टोल्ड मी की दिस इज अ लव्ह स्टोरी. आय डोंट वॉन्ट टू मेक अ वॉर स्टोरी बिकॉज वी स्टार्टेड, आम्ही जेव्हा डिझाईन करायला लागलो त्यावेळेला ते वॉरच्या हिशोबाने आम्ही डिझाईन करायला लागलो ही फिल्म सुरुवातीला, अगदी सुरुवातीला, आणि त्याचा पॅलेट खूप वेगळा होता. पण जेव्हा डायरेक्टर क्लिअरली सांगतो की मला ह्याच्यात रस नाही आहे, मला लव्ह स्टोरी दाखवायची आहे फिल्ममध्ये, त्यावेळेला गणितं बदलतात. त्यावेळेला मग तुम्हाला इंटिमेट जेवढे स्पेसेस करता येतील त्या हिशोबाने तुम्हाला डिझाईन करावं लागतं. इंटिमेट म्हणजे नॉट लाईक तुम्ही त्याच्यात काही पेंटिंग टाकले तर त्याचे स्केल्स ठरतात त्याच्यानुसार, मग की बाबा रूमचं साईज काय असलं पाहिजे, विंडोचं प्लेसमेंट कुठे असलं पाहिजे, लाईटिंग कुठून येणार आहे मेजरली. त्याच्यानंतर लाईट सोर्सेस जर म्हणायला गेलं तर मग त्याच्यात ते कुठल्या प्रकारच्या लाईट कलरला कुठल्या प्रकारचा लाईट रिॲक्ट करतो हे खूप फिजिक्स आहे ॲक्च्युली मी म्हणतो आहे ते. तर त्या गोष्टीसुद्धा विचारात घेतल्या जातात की बाबा तुम्ही येलो वापरणार आहात का किंवा तुम्ही ब्लू वापरणार आहात का, मग त्या हिशोबाने कलर केला जातो. आणि मग आता हा बोलतायत ते मग इज इट अ व्हेरी इंटिमेट काइंड ऑफ अ सीन का त्याच्यामध्ये कोणाची तरी कंप्लेंट करतोय त्या प्रकारचं हे प्रेम आहे की अजून काही आहे, त्या प्रकारचं सुद्धा सीन केला जातो. आणि त्या प्रकारे लाईटिंगद्वारे ते मेजरली केलं जातं. ते द स्पेस इज सेम, द कलर इज सेम, मे बी द ड्रेप चेंजेस, maybe the costume changes of the character, but the सेटला लाईटिंग केल्यानंतर त्याचा मूड टोटली चेंज होऊ शकतो. आणि ते कॅमेरामनचं खूप त्यात सहकार्य असतं आणि ते त्यांच्याबरोबर बसून बोलून ते डिस्कस करूनच करायला लागतं. सो येस, तो मूड काय आहे ते बघितल्यानंतरच त्याचं सगळं डिसाईड केलं जातं डेफिनेटली. सो आय थिंक दॅट आन्सर्स युअर क्वेश्चन. थँक्यू सर. वाव, नो वन. अरे हाय. नमस्कार. नमस्कार. मला एक साधा प्रश्न आहे की मूवीच्या म्हणजे सिनेमा आपण जेव्हा बघतो, जसं पिरियड फिल्म आहे, जोधा अकबर आहे किंवा बाजीराव मस्तानीच तुम्ही सांगितलं, तर ते एक असं सीन क्रिएट केलं जातं थोडं रोमॅन्स दाखवायला, जसं तो आरशाचा सीन आहे. तर हे टेक्नॉलॉजी थ्रू होतं आहे यात, म्हणजे आर्ट डायरेक्शनचे जे ह्याच्यात पूर्णपणे हे आहे, म्हणजे रोल कोणाचा महत्त्वाचा आहे? मला ना प्रश्न कळला नाही, सॉरी. म्हणजे आता एक सीन आहे बालाजी म्हणजे बाजीराव मस्तानीमध्ये, इवन जोधा अकबरमध्ये पण आहे की तो पॅलेस दाखवला आहे की त्या काळी असं दाखवलं गेलं आहे की ते आरशात त्याची इमेज दिसते आहे अशी, म्हणजे सीनचं पण गरज असते. तर हे टेक्नॉलॉजी थ्रू केलं जातं की त्या काळातलं दाखवायला म्हणून कॅमेरा इफेक्ट्स की आर्ट डायरेक्शनमध्ये? आता ह्याला क्रिएटिव्ह लिबर्टी तुम्ही म्हणू शकता. कारण की तुम्ही जर म्हणाल तर आता हे कसं झालं असेल तर तो सीन असा लिहिला होता की ती जाते त्या रूममध्ये, तिकडे एक पर्टिक्युलर गोष्ट आहे जिथे मिरर आहे. आता हे फिजिक्स वाईज जर समजायला गेलं तर रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन हे त्यात सिलेक्ट केलं. परिवर्तन आणि परावर्तन ज्याला आपण म्हणतो ते त्यांनी वापरलं आहे. असं आम्ही एक बेसिक थ्रेड पकडला. तर त्या पर्टिक्युलर आयनामेलमध्ये तिथे मिरर आहेत, तिथे रिफ्लेक्शन आहेत, तिकडे एक पर्टिक्युलर लाईट पडतो, त्याचं रिफ्लेक्शन कुठेतरी पडतं, तिकडनं परावर्तित होऊन कुठेतरी दुसरीकडे जातं आणि इकडनं तिला ते मिळतं. सो दिस इज अ प्रोजेक्टर. आज जर तुम्ही प्रोजेक्टर बघितलात तर प्रोजेक्टरचं तेच तंत्र आहे. कुठेतरी आपण टाकतो, ते प्रोजेक्ट कुठेतरी होतं आणि तिकडनं ते एका सोर्सने येतं. आता ते जरा तुम्हाला 1800 शतकातलं कसं असेल ते दाखवायचं असेल तर हा खूप
सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन केलेला तो सीन होता. तर टेक्नॉलॉजी म्हणता येणार नाही, पण वी कॅन से दॅट या वी न्यू दिस पर्टिक्युलर टेक्नॉलॉजी देन ऑल्सो दिस वी कॅन, आपण ते असं म्हणू शकतो आता. पण म्हणजे ते माहिती होतं की नाही मला खरंच माहिती नाही त्याबद्दल. ठीक, थँक्यू. ठीक आहे. नाही. आता आवाज येतोय? या. जेव्हा तुम्ही कुठला सेट डिझाईन करता त्यावेळी तुम्ही मेजरमेंट्स कशा घेता? म्हणजे समजा आउटडोर सीन्स असतील पण तो बाल्कनीमध्ये दाखवायचा आहे, कॅमेरा टर्न होणारे किंवा आतले काही शॉट्स असतील, तेव्हा कॅमेरामॅनला कसं की पूर्ण चारी बाजूने किंवा असं सर्कल घेता येईल तेवढी जागा, त्या जागेचा अंदाज वगैरे तुम्ही कसा बांधता? आता ऑफकोर्स ह्याला स्केल म्हणतो आपण ह्याच गोष्टीला. जेव्हा आता समजा एखादं गाणं आहे, तर गाण्यामध्ये कोरिओग्राफर कम्स टू द पिक्चर, तर तो माणूस ते येतात कोरिओग्राफर तिथे आणि ते सांगतात की माझे एवढे डान्सर आहेत आणि मला एवढ्या लेवल्स हव्यात आणि त्याच्यानंतर तुमचं जे काही आर्किटेक्चर असेल दॅट ही डझंट गेट इन टू दॅट. ते सांगतात की माझी स्पेस मला एवढी पाहिजे करून की एवढे डान्सर माझे एकत्र 3 फेर धरू शकतात किंवा 3 लेयर्स त्याचे करू शकतो मी. तर त्यावेळेला ते सांगतात स्केल. द सीन असेल तुमचा तर त्यावेळेला कॅमेरामन बरोबर डिस्कशन होतात ते की बाबा मी इकडनं जाणार आहे, त्याचं हे एक्सप्रेशन घेऊन मे बी आय टेक अनदर एक्सप्रेशन, कम टू हिम अगेन, दॅट इज अ वन शॉट आय वॉन्ट टू डिझाईन ॲज. देन अकॉर्डिंगली मग मध्ये ऑब्स्टॅकल त्यांचे काय आहेत, मग ते रिम्युवेबल होता येतील का, ते त्यांच्या कॅमेरा इथे येईपर्यंत तो एलिमेंट गेला बाहेर, ते आले परत आणि कॅमेरा इथे आल्यानंतर तो एलिमेंट परत आला तिथे, हे सगळं करता येईल का, हे सगळं प्लॅन केलं जातं पहिले. सो तुम्ही जर म्हणाल की मला समजा टू आन्सर युअर क्वेश्चन विथ द सॉन्ग नाव, तर गाण्याच्या बाबतीत समजा 100 डान्सर आहेत तर मिनिमम एवढी जागा असलीच पाहिजे. दॅट इज युअर आकलन, म्हणजे दॅट इज अ स्केल, आर्किटेक्चर स्केल आहे की बाबा 50 बाय 50चा तरी मला कोर्टयार्ड करायला लागणार आहे यासाठी. देन वी डिस्कस, ओके कॅमेरामन कम्स अँड से ओ आय वॉन्ट मोर 10 feet टू दिस. पण ना मग कसं होतं की त्यावेळेला काही वेळेला असं सांगितलं जातं की जेवढं मोठं करत जातो तेवढी ती जागा अनरियल दिसायला लागते. अनरियल म्हणजे तो सेट लावला हे कळायला लागतं आपोआपच, कारण की ते मग काही आपल्याला सबकॉन्शियली सगळ्यांना ज्यांनी आर्किटेक्चर शिकलं नाही त्यांनासुद्धा एक सबकॉन्शियस असतो की 2 पिलरनंतर अंतर जास्त झालं तर तो चुकी आहे ते कळतं, पण ते चुकलं आहे काय ते कोणाला कळत नाही, पण काहीतरी चुकीचं दिसतं या फ्रेममध्ये ते दिसायला लागतं शेवटी. सो त्यावेळेला आपल्याला जेव्हा 2 एलिमेंटमधलं अंतर किती ठेवायचं आहे ते एका पर्टिक्युलर कस्पच्या वरती जाता येणार नाही हे आपल्याला कळलं पाहिजे त्यावेळेला, आणि त्याच्यावरती गेलं की ते अनरियल दिसायला लागतं. सो टू आन्सर युअर क्वेश्चन्स, येस यू हॅव टू प्लॅन दॅट ऑन द पेपर आणि त्याच्या हिशोबानेच पुढे कन्स्ट्रक्शन होणार. आणि मग ऑफकोर्स कॅमेरामनला 5 फूट जागा पाहिजे असेल तर ती अनरियल दिसणार असेल तर ती सांगून त्यांना नाही होणार म्हणून सांगायला लागतं, किंवा होणार नसेल तर ती द्यावी लागते त्यांना. दॅट इज इट. अजून एक क्वेश्चन आहे की असे जे ऐतिहासिक जे सिनेमे येतात तो सेट डिझाईन करताना एक अभ्यास लागतो. आता मगाशी एक मास्टर शॉट होता त्यामध्ये पेशवे चालत येत होते, तिथे राईट आणि लेफ्ट साईडला एक रेड कलरचे कंदीलमध्ये असं आपण तुम्ही ट्राय केलेलं. सो ते अजम्पशन होतं की जी तुमची क्रिएटिव्हिटी होती की ती, कारण ॲक्सेप्ट करायला पण लोकांना तेवढाच टाईम लागतो ना त्या वेल आय थिंक तुम्ही अजम्पशन म्हणू शकता, पण ते चुकीचं आहे असं प्रूव्ह जोपर्यंत करता येणार नाही तोपर्यंत ते तुम्ही वापरू शकता असं माझं म्हणणं आहे. कारण की 18व्या शतकात आपल्यावरती चायनीज इन्फ्लुएन्स होता बराचसा. आपल्याकडे चायनीज लँटन ह्या वापरल्या जायच्या वॉरमध्ये सुद्धा, की ज्या लँटन होत्या त्याच्यामध्ये चायनीज इन्फ्लुएन्स होता. सो दॅट्स वाय दॅट रेड इज लिटिल क्लोजर टू वॉट चायनीज लँटन्स आर ॲक्च्युली वी गो टू सी. सो वी हॅड रिसर्च, की आम्ही रिसर्च केला होता त्यावेळेला की त्या लँटन त्यावेळेला होत्या का, तर होत्या त्यावेळेला. मग त्याचा साईज काय होता, छोटा होता का, तर मी मोठ्या करू शकतो का, करू शकतो, तर ते पकडणार नाही कोणी तेवढं. तो दॅट लिबर्टी इज व्हेरी ते खूप असं काय म्हणतात, काय चुकीचं आहे आणि काय नाही चुकीचं आहे ना, त्याला एक फाईन लाईन आहे. ती फाईन लाईन पकडून केल्यानंतर ते करेक्ट दिसतं असं माझं म्हणणं आहे. काही वेळेस तुम्हाला तेवढं दडपण असतं का? कारण असे पण आपण सिनेमे बघितले त्यातलं एक आर्ट डिरेक्शन लोकांना ॲक्सेप्ट होत नाही असे पण सिनेमे आहेत, पण ते बघताना तुम्हाला असं काही दडपण असतं का ते हे सगळं साकारताना? नाही, तसं काही दडपण नसतं. ओके, थँक्यू. ओके. हॅलो, हां, माझा प्रश्न अगदी लेमन्स आहे.
तुम्ही जेव्हा म्हणजे आता जो काही तुम्ही सेट उभारलात तिथे दीपिका नसती आणि तिच्याऐवजी समजा काजोल असती किंवा रणबीरच्या ऐवजी समजा ऋतिक रोशन असते तर थोडासा सेटमध्ये चेंज झाला असता का कलर बिलर ह्याच्यामध्ये पर्सनॅलिटी वाईज चेंज होतो का तुमच्या कला आर्ट डायरेक्शनमध्ये? आय डोंट थिंक सो. मला नाही वाटत. ॲक्टरसाठी पेक्षा मी कॅरेक्टरसाठी करेन डिझाईन सेट. तर ॲक्टर चेंज झाला तर तुझा कॅरेक्टर तेच राहणार आहे तुमचं. म्हणजे set हा तोच राहणार सेट आहे. तोच राहतो. हो हो. ओके थँक्यू. म्हणजे थोडक्यात काय की कोणाचे हात वरती नाहीत, म्हणजे आता सगळ्यांना सगळं समजलेलं आहे. तुम्ही जे काय आय एम सो हॅपी. नक्की कोणाला प्रश्न नाही आहे? दिलखेचक जे काय आपण पाहिलं ते अगदी सदाबहार, म्हणजे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सुजित सर, थँक्यू सो मच ऑन बीइंग ऑन बोर्ड. थँक्यू. वी ऑब्लाइज्ड. प्लीज हॅव अ सीट सर.